नमस्कार, रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पंजाबी स्टाईल आलू गोभी की सब्जी बनवणार आहोत। त्याच्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल गरम करायला घेऊ। मोहरीचं तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की धूर निघस तोपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे तेलाचा कडूपणा लागत नाही भाजीला। तेल गरम झाले की त्याच्यात 1 चमचा जिरे टाकून घ्यायचेत। जिरे छान भाजले की आता आपण त्याच्यात कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा छान बारीक काट करून घेतलेला आहे। आता 2 मिनिटं छान पहिलं कांदा भाजून घेणार आहे आपण। कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे, ब्राऊन कलर आला पाहिजे, तोपर्यंत कांदा भाजायचा आहे। जेवढा तुम्ही कांदा छान भाजाल ना, तेवढीच तुमची भाजी टेस्टी होते। तर कांदा छान भाजून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट आहे ती टाकून घेऊ, आणि ती सुद्धा आता आपल्याला छान भाजून घ्यायचे 1 ते 2 मिनिटं। भाजी बनवायसाठी थोडा उशीर लागतो, पण भाजी एकदम टेस्टी बनते। आणि आपण भाजीमध्ये तर काय पाण्याचा वापरच करायचा नाही आहे। तर छान असं आलं लसूण पेस्ट भाजून घेतली, छान भाजून रेडी झाली। कांदा पण बघू शकता किती छान भाजून रेडी झाला आहे। आता आपण 1 बटाटा आहे तो कापून घेतलाय बारीक बारीक, तो टाकून घ्यायचा। बटाटा असा छान बारीक चपट्या त्याच्या फोड्या करायच्या, म्हणजे लवकर शिजतो तो। आता तो छान परतून घेऊ तेलामध्ये। 2 मिनिटं त्याला असंच परतत राहायचं। तर छान असा बटाटा परतून झालेला आहे। तर 2 मिनिटं आपण असंच परतायचं आहे। त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडीशी हिंग टाकून घेऊ, आणि तिला सुद्धा छान बटाट्यासोबत अशी परतून घेऊ। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यामुळे काय होईल की बटाटा शिजायला थोडी मदत होईल, बटाट्याला लवकर शिजतो मीठ टाकल्यामुळे। आता छान एकदा परतून घेऊ। तर आता आपला 20 ते 25% तर बटाटा असा शिजलेला आहे तेलात परतूनच। पण भाजी तर एवढी चांगली होते ना, विचारू नका। तुम्ही डब्यामध्ये पण देऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता, बाजरीची भाकरी, चपाती, खूप छान लागते। आता आपण त्याच्यावर 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊ। तर 2 मिनिटं झालेले आहेत। भाजी करपू नये म्हणून आपण असं आधीमध्ये त्याला चेक करत राहायचं, खाली चिकटणार नाही। तर परत हलवून घेऊ एकदा बटाटा हलवून झाला। आता त्याच्यात आपण बारीक चिरलेले 2 टमाटर आहेत ती टाकून घेऊ, आणि ती सुद्धा बटाट्यासोबत 2 ते 3 मिनिटं आपल्याला असेच परतायचे आहेत। आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं। तर छान टमाटर परतून घ्यायचं आहे, नरम पडोस्तोपर्यंत आपल्याला आता टमाटर भाजून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये आपण जी मसाले यूज करतो रोज ते टाकून घेऊ। लाल तिखट, गरम मसाला, हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर, सर्व मसाले टाकून घ्यायचे। आता मसाले छान परतून घेऊ। गॅस एकदम कमी ठेवायचा, गॅस जरासुद्धा फास्ट नाही करायचा। आता मसाले परतून घेऊ व्यवस्थित। छान असं तेल सुटेपर्यंत मसाले परतून घेणार आहे। तर बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे। छान भाजले ना मसाले, तर भाजी एकदम रुचकर होते। तर
छान असे मसाले परतून झालेत. 2 मिनिटासाठी त्याच्यावर झाकण ठेवूया. आता झाकण उघडून बघू तर छान असे बघू शकता कसं तेल सुटलेलं आहे. आता परत एकदा हलवून घेऊ. छान व्यवस्थित हलवून घेऊ आणि आता त्याच्यावर आपण फ्लावर टाकून घेणार आहे. बारीक बारीक चिरून घेतलेला फ्लावर 2 पाण्याने स्वच्छ धुवून आता फ्लावर टाकून घेऊ. आता छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 2 मिनिटं आपण त्याला असंच परतून घेणार आहे. छान मसाल्यासोबत कोट झालं पाहिजे फ्लावर. आणि आपला गॅस एकदम कमी आहे, जरासुद्धा फास्ट नाही. स्लो गॅसवरच आपल्याला हे सर्व वस्तू करायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही पाण्याचा एक थेंब पण टाकलेला नाही. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ 2 मिनिटासाठी. असं अधूनमधून 2-2 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं. परत झाकण काढायचं. परत त्याला व्यवस्थित मिक्स करायचं. म्हणजे चेक करायची भाजी खाली लागत तर नाही ना. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ भाजीला. छान मिक्स झाली की परत आपण त्याच्यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. आणि काळजी घ्यायची, गॅस फास्ट नाही करायचा, स्लो गॅसमध्येच आपल्याला करायचं आहे. जेवढी तुम्ही स्लो गॅसवर भाजी बनवाल तेवढी छान लागते. आता परत परतून घेऊ एकदा. परत खाली लागली का नाही चेक करू. परत एकदा मिक्स करून घेऊ. असे आपण 2 ते 3 वेळा करायचे. तर छान अशी आपली बटाटा फुलगोबीची भाजी रेडी झाली. बटाटा बघू शकता शिजलेला आहे, फ्लावरसुद्धा शिजलेला आहे. आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. थोडीशी कोथिंबीर जास्तच टाकायची, खूप छान लागते भाजीमध्ये. आता एकदा भाजी परत मिक्स करून घेऊ. आता छान अशी भाजी मिक्स झालेली आहे. तुम्ही त्याला टिफिनमध्ये देऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. खूपच टेस्टी आणि झणझणीत अशी आपली फ्लावर बटाट्याची भाजी रेडी झाली आहे. छान अशी कोथिंबीरसुद्धा मिक्स झालेली भाजीमध्ये. तर बघू शकता कशी झाली भाजी, छान ना. तर एकदा नक्की करून बघा. धन्यवाद.